विद्यार्थी मित्रांनो, काल आपला 12वी निकाल लागला. निकाल लागताच सर्वांनी आपले मार्क्स पाहिले आणि त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता, की आता आम्हाला आमचा पेपर पाहायचा आहे, नक्की तो आम्ही कशा पद्धतीने दिलेला होता किंवा हे मार्क्स आमचे नाहीयेत ते व्हेरिफाय करायचे आहेत. इतके कमी मार्क्स आम्हाला येऊ शकत नाहीत. पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप फोन याविषयी येत आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की कशा पद्धतीने तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करू शकता. फोटोकॉपी म्हणजे काय? तुम्ही जो पेपर लिहिला आहे, तर तो तुम्हाला पाहायला मिळणार. त्याचबरोबर कशा पद्धतीने तुम्ही रिव्हॅल्युएशनला अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने तुमचे मार्क्स जे आहेत, तर ते व्हेरिफाय करू शकता. हे मी तुम्हाला विथ प्रूफ्स दाखवणार आहे. बोर्डच्या वेबसाईटला जाऊन कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याचबरोबर काय-काय याला टर्म्स आणि कंडिशन्स आहेत किंवा तुम्ही हे करायला पाहिजे की नाही, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे पहा, याच्यामध्ये मेनली 3 प्रोसेस असतात. तर पहिली प्रोसेस जी असते, ती असते व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स. दुसरी प्रोसेस जी असते, ती असते फोटोकॉपी ऑफ युअर ॲन्सर बुक आणि तिसरी प्रोसेस जी असते, तर ती असते रिव्हॅल्युएशन ऑफ ॲन्सर बुक. डिटेलमध्ये मी वन बाय वन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पूर्वी तुम्हाला एक प्रकटन दाखवतो, की जे बोर्डच्या वेबसाईटला आलं आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण बोर्डच्या वेबसाईटला जाऊ आणि तुम्हाला सर्च करायचं आहे एच-एस-सी बोर्ड. एवढं सर्च केलं, वेबसाईट तुमच्या समोर इथं ओपन होऊन जाईल. आता पहिली वेबसाईट आपण ओपन करायची. आता पहा, काल या वेबसाईटवर आपण आपला रिझल्ट चेक केला होता. तर त्याच पद्धतीने आपण जर इथं सूचनामध्ये गेलं, तर इथं आपल्याला इयत्ता 12वी फेब्रुवारी 2026 परीक्षेच्या निकालाविषयी तुम्हाला एक इथं नोटीस दिसेल. या नोटीसमध्ये काय जे सांगितलं आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहे व्यवस्थित समजून. तत्पूर्वी तुम्ही ही नोटीस एकदा व्यवस्थित पहा आणि रीड करा नोटीस. या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे, की रिव्हॅल्युएशनला कसं अप्लाय करायचं, फोटोकॉपी म्हणजे काय, या गोष्टींबद्दल थोडंसं मार्गदर्शन दिलेलं आहे. बरोबर? आता मी काय करतो, डायरेक्टली आपल्या पेजवर रिटर्न येतो. 3 प्रोसेस असतात. या 3 प्रोसेसमधनं आपल्याला जावं लागतं. बरं, फर्स्ट ऑफ ऑल व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स म्हणजे काय? व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स म्हणजे काय? आता पहा, पेपर चेक करत असताना पेपरच्या फ्रंट पेजवर तिथं मार्क्सचा मेमो असतो. बरोबर? तिथं आपल्या प्रत्येक क्वेशनची टोटल केलेली असते. ती टोटल जर तुम्हाला व्हेरिफाय करायची असेल, तर त्या प्रोसेसला म्हणायचं व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स. याच्यासाठी आपल्याला सेपरेट फॉर्म भरावा लागतो. तो कुठं भरायचा आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्यासाठी काय चार्जेस आहेत? तर ₹50 पर सब्जेक्ट यासाठी चार्ज आहे. म्हणजे समजा मला जर मॅथ्सचं व्हेरिफिकेशन करायचं असेल, तर मी बोर्डच्या वेबसाईटवर जाऊन ₹50 भरणार आणि त्याच्यामध्ये ते मला मॅथ्सचं व्हेरिफिकेशन करून देणार. ओके. त्याच्यानंतरनं काय, तर इट ओन्ली व्हेरिफाय द टोटल म्हणजे तुमची जी ॲडिशन आहे ऑफ युअर मार्क्स. पण मी तुम्हाला सांगू का, की याच्यामध्ये 99% चान्सेस असतात, की नो चेंज येण्याचा. कारण तुमचा जो पेपर आहे, ओके, तुमचा जो पेपर आहे, तर तो 3 वेळेस चेक झालेला असतो किंवा 3 वेळेस त्याचे मार्क्स हे व्हेरिफाय झालेले असतात. म्हणजे सहसा याच्यामध्ये मिस्टेक नसते. त्याच्यामुळे तुमचे इथं एफर्ट्स किंवा तुमची मेहनत इथं वायाला घालवू नका. त्याच्यानंतर इम्पोर्टंट याच्यापेक्षा जास्त इम्पोर्टंट प्रोसेस म्हणजे काय आहे? तर ती आहे फोटोकॉपी ऑफ युअर ॲन्सर बुक. फोटोकॉपी म्हणजे काय आहे? तर पहा, तुम्ही जो पेपर लिहिला होता, तुमचं जे ॲन्सर बुक होतं, तर त्याचे काय करणार? त्याचे फोटो काढणार, पी-डी-एफ बनवणार आणि तुम्हाला मेलवर पाठवणार, तुमच्या ईमेलवर किंवा किंवा काय करणार? तो पेपर काढणार, त्याचे प्रिंट आउट करणार आणि तुम्हाला पोस्टनी किंवा तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल सेंटरमध्ये ते जे तुमचा फोटोकॉपी आहे, ते कलेक्ट करण्यासाठी. म्हणजे काय? तर तुम्ही जे ॲन्सर लिहिलेत आणि जे बोर्डने चेक केलेत ॲन्सर, ओके. मॉडरेटर वगैरेने ज्यांनी ॲन्सर चेक केलेत, तर ते तुम्हाला ॲज इट इज पाहायला मिळणार किंवा कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स दिलेत, हे देखील पाहायला मिळणार. ते कशा पद्धतीने सॉफ्ट कॉपी तुमच्या मेलवर येऊ शकते. 2 ऑप्शन असतात. आपण ज्या पद्धतीने कम्फर्टेबल आहे, त्या पद्धतीने ऑप्शन चूज करायचा असतो किंवा हार्ड कॉपी तुमच्या पत्त्यावर किंवा तुम्हाला त्या ठिकाणी बोर्ड्समधून ते सिलेक्ट करावी लागणार. बरोबर? आता त्याच्यानंतर ना, फोटोकॉपी कशासाठी मागवायची, की आपल्याला पाहायचं नक्की आपले मार्क्स कुठं वाढतायत का? किंवा समजा बोर्ड्सकडून काही मिस्टेक झाली का आपला पेपर चेक करताना, हे आपल्याला पाहायचंय आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचंय, की 5 दिवसाच्या आतमध्ये ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये फोटोकॉपी येईल, तर त्याच्यानंतरनं 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करायचंय. रिव्हॅल्युएशन म्हणजे काय? रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, की तुमचा पेपर पुन्हा चेक करायला द्यायचा आहे तुम्हाला. तुमचा पेपर जो आहे, तर तो तुम्हाला पुन्हा चेक करायला द्यायचा आहे. पण त्याच्यासोबत काय तुम्हाला ॲड करायचंय, की त्याच्यासोबत तुम्हाला टीचरचं रिमार्क ॲड करायचंय. म्हणजे काय? ज्या तुम्हाला समजा फोटोकॉपी आज आली, मेलवर येऊ दे, लगेच तुम्ही त्याची हार्ड कॉपी काढून घ्यायची. त्याच्यानंतरनं तुमच्या शाळेमध्ये जायचंय. ओके, तुमचं जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जायचंय. पर्टिक्युलर सब्जेक्टचे जे टीचर आहेत, तर त्यांच्याकडे जायचंय. त्याच्यानंतरनं ते व्यवस्थित पेपर तो चेक करणार आणि तुम्हाला एक रिमार्क लिहून देणार. ओके. त्या रिमार्कवर काय असणार, की मी पर्टिक्युलर म्हणजे त्या शिक्षकाचं ते रिमार्क असणार, की असे-असे या स्टुडंटचे मार्क्स वाढतात. जर वाढत असतील तर, नसतील वाढत तर ते करू नका. बरं, याच्यासाठी किती फी आहे? फोटोकॉपीसाठी ₹400 ₹400 पर सब्जेक्ट एवढी फी आहे. म्हणजे तुम्हाला जर एका सब्जेक्टचं करायचं असेल तर ₹400 लागतील. 2चं करायचं असेल तर ₹800 असतील. त्याच्यानंतरनं 6 सब्जेक्टचं करायचं असेल तर
6 चोक 24 म्हणजे ₹2400 तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. या पद्धतीने तुमची फोटोकॉपी येणार. फोटोकॉपी आल्याच्या 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला काय करायला लागणार? रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करावं लागणार. नंतर या रिव्हॅल्युएशन होऊन सुद्धा याचा रिझल्ट नंतर आपल्याला मिळतो. बरं. आता ह्या तिन्ही प्रोसेस आपल्याला समजल्या. पहिली प्रोसेस काय आहे आपली? तर पहा व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स ही आपली म्हणजे तुम्ही नाही केलं तरी चालतंय. काही त्याला प्रॉब्लेम नाही आणि जास्त करून याचं नो चेंजेस येतं. त्याच्यामुळे हे करून पण काही उपयोग नाहीये. त्याच्यानंतर दुसरी काय आहे? तर फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक आणि हे सगळं चालू झालंय बोर्डच्या वेबसाईटला 3 तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू झालंय. फोटोकॉपीमध्ये काय करायचं ₹400 तुम्हाला पे करायचे पर सब्जेक्टचे. तुम्ही 6ही सब्जेक्टचे घेऊ शकता. बरं, त्याच्यानंतर ना हे अप्लाय कुठून करायचंय? ते पण मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सॉफ्ट किंवा हार्ड कॉपी त्याची मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला 5 दिवसाच्या आतमध्ये रिव्हॅल्युएशनला अप्लाय करायचंय. त्याच्यानंतर काय तर रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक. तुम्हाला काय करायचंय? तुमचं जे आन्सर बुक आहे, फोटोकॉपी घेतलेली, त्याच्यासोबत टीचरचं जे रिमार्क आहे ते जोडायचंय आणि ते रिमार्क घेऊन तुम्हाला काय करायचंय, की बोर्डला आपले बोर्ड जे आहेत, ओके, पुणे बोर्ड आहे, कोल्हापूर बोर्ड आहे, तर या ठिकाणी जाऊन ते सबमिट करायचंय. त्याच्यानंतर त्याची प्रोसेस होणार. तुमचा पेपर पुन्हा चेक होणार. जर काही त्याच्यामध्ये चेंज असेल, तुमचे मार्क्स वाढतायत, ते मार्क्स तुमचे इन्क्रीज करून दिले जातील. बरं, आता आपण काय करूया डायरेक्टली बोर्डच्या वेबसाईटला जाऊन पाहूया, की नक्की कशा पद्धतीने आणि कुठे तुम्हाला अप्लाय करायचंय. या पद्धतीने ही आपली बोर्डची वेबसाईट आहे आणि इथं कसं यायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलंय. बरोबर? आता पहा जर इथं इंग्लिश जर करायचं असेल, तर तुम्ही इथं इंग्लिश पण करू शकताय. बरोबर? आता मी इथं इंग्लिश सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायचंय, की त्याच्यानंतरनं तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाउन करायचंय आणि स्टुडंट लॉगिन या सेक्शनवर यायचं. इथं भरपूर लॉगिन आहेत. इन्स्टिट्यूट लॉगिन आहे, एम्प्लॉयी लॉगिन आहे. तर तुम्हाला स्टुडंट लॉगिन या सेक्शनवर यायचंय. स्टुडंट लॉगिनमध्ये आल्याच्या नंतरनं तुम्हाला कुठं जायचंय, तर इथं पहा रिझल्ट असेल, त्याच्यानंतर इन्स्पायर म्हणून आहे, त्याच्यानंतर फॉर्म 17, फोटोकॉपी, मायग्रेशन, टाईम टेबल भरपूर साऱ्या गोष्टी येतील. तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिफिकेशन, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन आता जे आपण 3 प्रोसेस पाहिल्या ना, त्याच प्रोसेस इथं दिल्यात. इथं क्लिक करायचं आपल्याला. इथं क्लिक केल्याच्या नंतरनं आता पहा आपल्या बोर्डच्या वेबसाईटला इथं व्हेरिफिकेशन ऑफ एस-एस-सी, व्हेरिफिकेशन ऑफ एच-एस-सी. आता आपण तर बोर्डची एक्झाम एच-एस-सीची अपिअर झालं किंवा त्याचा रिझल्ट लागलाय, मग तिथं टच करायचं. तिथं टच केल्याच्या नंतर तुम्हाला हा एक लॉगिन विंडो इथं ओपन होईल. आता लॉगिन विंडो ओपन झाली, पण इथं लॉगिन करायला सांगतंय. पण आपल्याला पासवर्ड आणि सीट नंबर माहिती आहे का? आपल्याला सीट नंबर माहिती आहे, पासवर्ड माहिती नाही. मग काय करायचं तुम्ही? तर रजिस्ट्रेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. रजिस्ट्रेशन बटनावर तुम्ही क्लिक केलं, तर त्याच्यानंतर तुमचा सीट नंबर, मदर्स नेम, सबमिट आणि नेक्स्ट करायचं. नंतरनं तुमचा फोन नंबर व्हेरिफाय करायचा. नंतरनं तुमचा ईमेल जो आहे, तर तो व्हेरिफाय करायचा. मग तुमचं अकाउंट क्रिएट होतं आणि या पद्धतीने तुमची प्रोसेस ही कंप्लीट होते. प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमच्याकडे काय असणार? एक पासवर्ड असणार आणि एक सीट नंबर असणार. सीट नंबर तर आहे आपल्याकडे. इथं टाकायचं, त्याच्यानंतर साइन इन करायचं. साइन इन केल्याच्या नंतरनं तुम्हाला हे आत्ता जे सांगितलेले आहेत, तर ते 3 ऑप्शन तिथं दिसतील. काय? तर व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, त्याच्यानंतर फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन. या तिन्हीपैकी तुम्हाला व्हेरिफिकेशन जर करायचं असेल फक्त टोटलच्या मार्क्सचं, तर व्हेरिफिकेशनला अप्लाय करा. रिव्हॅल्युएशन जर व्यवस्थित करायचं असेल, फोटोकॉपी घ्यायची असेल, तर फोटोकॉपीला अप्लाय करा. जर फोटोकॉपीमध्ये काही चेंज असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, रिव्हॅल्युएशनला जाता येईल किंवा जाणं शक्य आहे. आता त्याच्यानंतरनं पहा, तर जे टीचरचं रिमार्क आहे, तर ते कशा पद्धतीने आहे, इथं तुम्हाला मी दाखवतो. तर हे जे आहे, तर हा टीचरच्या रिमार्कचा फॉर्मॅट आहे. तुम्हाला याची एक प्रिंट आउट घ्यायची आहे. ओके. आणि ती तुमच्या टीचरकडे द्यायची. ज्यावेळेस तुमची फोटोकॉपी येईल, त्यावेळेस टीचरकडे द्यायची. तर टीचर इथं व्यवस्थितरित्या म्हणजे शिक्षकाचे नाव वगैरे, कोणता सब्जेक्ट शिकवत आहेत आणि त्याच्यानंतर काय जो रिमार्क आहे, म्हणजे कोणत्या क्वेशनमध्ये काय मार्क तुमचे इन्क्रीज होऊ शकतायत, तर हे व्यवस्थित तिथं लिहून देतील आणि याच्यानंतरनं बोर्ड विचार करेल, तुमचा पेपर पुन्हा चेक करेल आणि त्याच्यानंतर काय जो निर्णय असेल त्यांचा, तर तो व्यवस्थितरित्या तुम्हाला देईल. म्हणजे एकंदरीत ही प्रोसेस आहे कोणती? फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन आणि रिचेकिंगची या पद्धतीने. बरोबर. त्याच्यानंतरनं आता आणखीन मुलाच्या मनामध्ये डाउट्स आहेत, की इम्प्रूव्हमेंट एक्झाम म्हणजे काय? त्याच्यानंतर एक्झाममध्ये काय म्हणजे काय? त्या कधी होत असतात एक्झाम? याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. तर ऑल द बेस्ट.